प्रभाग क्रमांक 20चे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन सेना युतीचे अधिकृत उमेदवार कैलास मुदलियार आणि प्रकाश निकम उर्फ पीके यांच्या दत्त मंदिर उत्सव मंगल कार्यालय परिसरात असलेल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या शुभ हस्ते, तर उपनेते विजय करंजकर, माजी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले आणि प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. गोडसे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभागातील आदरणीय मंत्री दादा भुसे यांचं स्वागत कैलास मुदलियार यांनी केलं. यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कैलास मुदलियार यांच्यासारखा हिंदुत्ववादी चेहरा आम्हाला मिळाला याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचा आम्हाला संपूर्ण नाशिक शहरात फायदा होईल आणि नाशिक महानगरपालिका शिवसेनेचा भगवा फडकेल, असं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी सांगितलंय. प्रभाग क्रमांक 20चे शिवसेनेचे, राष्ट्रवादी आणि माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या सेनेचे अधिकृत उमेदवार माननीय कैलासांना मुदलियारजी, त्यांच्यासोबतच प्रदीपजी बागुल, दुर्गाताई चिडेजी आणि सुप्रियाताई कदम यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ या परिसरातील शेकडो नागरिकांच्या, मतदार राजांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. संपूर्ण प्रभागातील नागरिकांनी निर्धार केलेला आहे, चारीच्या चारी शिवसेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी, त्यांच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येतील, हा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. हिंदुत्वाचा चेहरा कैलास मुदलियार आपल्याकडे आली, ताकद वाढली. निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर मुदलियार साहेब असेल, किंबहुना संपूर्ण नाशिकमध्ये आज अतिशय भगवं वातावरण आहे, धनुष्यबाणाचं वातावरण आहे. माननीय एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांनी केलेले अनेक क्रांतिकारी निर्णय, धाडसी निर्णय हे आजही जनतेच्या स्मरणात आहेत आणि त्यांच्याविषयी एक प्रेम, जिव्हाळा प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की नाशिक महानगरपालिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन सेनेचा भगवा फडकेल. संपूर्ण नाशिक शहरात शिवसेनेचं वातावरण तयार झालं आहे, असं माजी खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी सांगितलं. आम्ही गेले कालपासून जवळजवळ 15-16 प्रचार कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी झाले आदरणीय दादासाहेबांच्या हस्ते. आणि आम्ही सगळीकडे फिरत असताना सगळीकडे एकच वातावरण आहे का धनुष्यबाण. आपली युती ही शिवसेना, राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेना ही तिन्ही पक्षाची मिळून या ठिकाणी युती आहे. त्यांच्याच माध्यमातून आपण 122 ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. आणि म्हणून आपल्या सर्वांना, आपण जर अजितदादांच्या संदर्भात मध्ये जरी पाहिलं, एक चांगलं नेतृत्व आपल्या राज्याला त्या ठिकाणी लाभलेले, ते देखील अतिशय प्रशासकीय अभ्यास असलेलं नेतृत्व आहे. तातडीने निर्णय घेणं हा त्यांचा एक अनोखा एक, म्हणजे ते निश्चितच चांगले निर्णय त्या ठिकाणी घेत असतात. आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती आहे की नगरविकास खातं हे आपल्या साहेबांकडे, शिंदे साहेबांकडे, अर्थ खातं हे अजितदादांकडे. आणि म्हणून मला असं वाटतं का येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या सर्वच प्रभागांमध्ये, आणि खास करून तर आपला 17 नंबर प्रभाग जो आहे, यामध्ये सर्वच टीम आमची धनुष्यबाणावरती, चिन्हावरती सर्वजण या ठिकाणी लढत आहे. प्रभाग 20 मध्ये सर्वच या ठिकाणी धनुष्यबाण चिन्हावरती लढत आहेत. तर आपल्या सर्वांचे कृपा आशीर्वाद या सर्व उमेदवारांसोबत राहू द्या. निश्चितच या नाशिक महानगरपालिकेच्या, नाशिक शहराचा आता कुंभमेळा या ठिकाणी येत आहे आणि त्या माध्यमातून एक चांगला विकास या ठिकाणी घडेल. हेच त्यांची निशाणी आहे, धनुष्यबाण. आपण गेले 2-3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थिती बघतो आणि या राजकीय परिस्थिती बघत असताना आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस आपल्या राज्यामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी 2.5 वर्ष त्या ठिकाणी सत्ता उपभोगली, परंतु ही उपभोगत असताना मला असं वाटतं का ते असे कॉमन मॅन, चीफ मिनिस्टर म्हणजे कॉमन मॅन, परंतु ते म्हणायचे चीफ मिनिस्टर कॉमन मॅन आहे.
आणि अक्षरशः त्यांनी मला असं वाटतं काय जे अख्ख्या महाराष्ट्रातून जे लोक त्यांना भेटण्यासाठी गेले असतील तर त्या वर्षा बंगल्याचे सर्व दरवाजे त्यांच्यासाठी खुले होते. त्यांनी एक सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू ठेवून अनेक योजना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवल्या. म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, वयोश्री योजना असेल, शेतकऱ्यांच्या लाईट बिलाचा प्रश्न असेल, अशा अनेक योजना की ज्या माध्यमातून अनेक कुटुंबांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आधार मिळाला. MN भारतसाठी संदेश केदारे, दत्त मंदिर, नाशिक रोड.